श्री गणेशाय नमः. श्रीराम समर्थ. रामायणातील ऋषी या विषयावर आणि त्यामध्ये ब्रह्मर्षी, महर्षी आणि देवर्षी, राजर्षी या ऋषींच्या प्रकारावर आपल्याला माहिती पाहायची आहे. म्हणजे मला सांगायची आहे. ब्रह्मर्षी, महर्षी, देवर्षी, राजर्षी असे ऋषींचे 4 प्रकार असतात. त्यापैकी आपण ब्रह्मर्षी वसिष्ठांबद्दल माहिती जाणून घेऊया. कारण मी रामायणातील ऋषींबद्दल बोलत आहे आणि ब्रह्मर्षी वसिष्ठ हे रामांचे आध्यात्मिक गुरु होते. त्यांच्या कुळाचं गुरुपदही तेच भूषवित होते. वसिष्ठ ऋषींचं तप, त्यांचं कार्य, त्यांची उदारता, त्यांचं ज्ञान, त्यांनी निर्माण केलेलं साहित्य, सारस्वत, त्यांची लोकप्रियता, त्यांचं यज्ञकार्य कौशल्य, शरसंधान कौशल्य, त्यांनी इक्ष्वाकू कुळातील राजांना वेळोवेळी दिलेला उत्तम सल्ला आणि या सर्व गुणांचा विशेष लाभ सम्राट दशरथांपर्यंत संपूर्ण सूर्यकुळाला म्हणजेच इक्ष्वाकू राजाच्या वंशाला मिळत राहिला. हे पाहून लक्षात असं येतं की ब्रह्मर्षी वसिष्ठांचं व्यक्तिमत्व म्हणजे हिमालयाणाम नगाधिराज असं होतं. हिमालयासारखं उत्तुंग होतं. ब्रह्मर्षी वसिष्ठांच्या चरित्राला विस्ताराने समजून घेण्यासाठी अगोदर सम्राट दशरथांबद्दल वाल्मिकी मुनी काय म्हणतात ते बघावं लागेल. कारण ब्रह्मर्षी वसिष्ठ दीर्घ काळापासून दशरथांचे मंत्री होते. राजा दशरथो नाम रथकुंजरवाजिनाम पुण्यशीलो महाकीर्तिर इक्ष्वाकूणाम महायशाः. सुंदरकांडातल्या 31व्या सर्गामधला हा श्लोक आहे. सूर्यवंशामध्ये या श्लोकात असं म्हटलेलं आहे, सूर्यवंशात झालेल्या राजर्षी इक्ष्वाकूच्या कुळात जेवढे राजे झाले ते सर्व महायशस्वी आणि पुण्यवान चक्रवर्ती म्हणजेच पृथ्वीपती होते. ते आणि दशरथही तसेच. ते इतके यशस्वी का होऊ शकले? तर त्याचं कारण असं आहे, त्या काळी ब्रह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्हीही एकाच कार्यासाठी कार्यरत होतं. ते म्हणजे आपल्या देशाला पूर्वी आर्यावर्त म्हणत असे, तर या संपूर्ण आर्यावर्तात सुव्यवस्था, ऐश्वर्य, शांती, समाधान कायम नांदावं यासाठी ऋषी आणि राजे दोघंही निस्वार्थीपणाने याच कार्यासाठी झटत होते. संपूर्ण इक्ष्वाकू वंशाने राजकारण म्हणजेच धर्मकारण किंवा धर्मकारण म्हणजेच राजकारण असं केलं. म्हणून त्यांच्या काळी प्रजा सुखी राहिली. प्रजा तेव्हा सुखी होते की जेव्हा राजाला देव आणि धर्माच्या ठिकाणी आस्था असते. याच अर्थाने समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ऐसा पाहिजे की राजा कै पक्षी परमार्थी. राजासाठी लोकहित साधणं हाच त्याचा परमार्थ असतो. त्याच्यासाठी जनी जनार्दन पाहणं हेच ईश चिंतन असतं. याच विचारांनी केलेली वाटचाल दशरथ राजांसाठी यश देणारी ठरली. राजे दशरथ अतिरथी होते. जो वीर त्या काळी झालेल्या सर्व युद्धामध्ये अजेय ठरतो, ज्यांनी पराभव कधी पाहिलाच नाही, ज्यांनी पराभव कधी पाहिलाच नाही त्यालाच अतिरथी म्हणजेच अजेय म्हणतात. दशरथ सम्राट झाले. सबंध पृथ्वीवर त्यांचं शासन चालत होतं. अयोध्या ही त्यांची राजधानी होती. अयोध्येला सैन्याचे 7 वेढे असायचे. अयोध्या किती सुरक्षित होती तर या 7ही वेढ्यांशी म्हणजेच त्यांच्याशी युद्धात जिंकल्याशिवाय नगरात कोणीही आक्रमण करता पोचू शकत नव्हता. त्या वेढ्यांमध्ये अनेक सैनिकांचा गराडा होता. म्हणून त्या नगरीचं नाव अयोध्या असं पडलेलं आहे. या 7 वेढ्यांपैकी बाहेरचा वेढा ब्राह्मण ऋषीमुनींचा होता. जे ऋषी अध्यात्म आणि युद्ध दोन्हीचे जाणकार असायचे. शापादपी आणि शरादपी असे दोन्ही सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. म्हणजेच
त्यांच्या आशीर्वादाने एखाद्याचं जीवन सर्व बाजूंनी समृद्ध व्हायचं. मात्र त्यांनी शाप दिला तर ज्याला शाप दिला त्याचं मात्र अकल्याण होत असे. म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं झाल्यास तळपट होत असे, अतिशय वाईट. दशरथ राजे आणि ऋषींचं हे सामर्थ्य जाणून होते. दशरथ राजे ऋषींचं हे सामर्थ्य जाणून होते. त्यामुळेच ब्राह्मणांना हे ते फार आदर देत असत. रामायणातील बालकांडात 6व्या सर्गामध्ये 23व्या श्लोकामध्ये वाल्मिकी सांगतात, या अयोध्येला वेढून असलेले हे ब्राह्मण कसे होते तर वेदांग पारंगत, महान तपस्वी, अखंड स्वाध्यायरत असणारे, म्हणजेच अभ्यास करत असणारे, सदाचरणी, आत्मज्ञानी असे सर्व काही त्यांच्या ठिकाणी हे अभ्यासाला धरून सगळे गुण होते. अयोध्येच्या सभोवतालच्या वनात हे ऋषी आपल्या पर्णकुटींमध्ये, आश्रमांमध्ये वस्ती करून यज्ञ, याग, ध्यान, धारणा, तप सगळं काही करीत असत. अशा या ऋषींच्या समूहाला वाल्मिकी ऋषींनी महर्षी कल्प म्हटलेला आहे. पुढच्या श्लोकामध्ये कल्प हा संख्यावाचक शब्द आहे. तात्पर्य मोठ्या संख्येनी, म्हणजे बऱ्याच मोठ्या संख्येनी हे ऋषीवर्य अयोध्येच्या बाहेर अयोध्येला वेढा देऊन होते. सहस्त्रदैही सत्यरतैर महात्म्यभिर महर्षीर कल्पैर ऋषीभिश्च केवलैही. यातल्याच काही ऋषींची नियुक्ती अधिकारी पदावर केलेली होती. कोणी? इक्ष्वाकू कुळानेच. त्याला अष्टप्रधान मंडळ असं म्हणतात. त्यांची नावं अशी, त्यामध्ये वसिष्ठांचाच नंबर पहिला घेतला जातो. त्यांची नावं अशी: वसिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली, काश्यप, दीर्घायुषी मार्कंडेय, गौतम आणि कात्यायन अशी त्यांची नावं होती. त्यांच्या हाती धर्मदंड होता. इंग्रजीत ज्याला सेंगोल म्हणतात. मागच्याच वर्षी नवीन बांधलेल्या त्याला काय म्हणतात, संसद भवनामध्ये अगदी स्पीकरच्या बाजूलाच या सेंगोलची प्रतिष्ठापना केली होती आणि मोठ्या मंत्र जागरानी त्याची प्रतिष्ठापना झाली. पण हा सेंगोल, तिथला सेंगोल जो आहे, म्हणजेच दंड जो आहे, तो राजदंड होता. या ऋषींच्या हाती धर्मदंड होता. धर्मदंडाला राजदंडापेक्षा वरचा मान असतो. धर्माच्या बाबत नियम कायदे पालन करण्यासाठी हा धर्मदंड असायचा. हे ऋषी दशरथांच्या आधीपासूनच होते. त्यातले काही वसिष्ठ, वामदेवांच्या सारखे, म्हणजे मार्कंडेय ऋषींसारखे सुद्धा दीर्घायुषी असल्यामुळे आधीच्या होऊन गेलेल्या कैक राजांची राजवट मंत्र्यांच्या भूमिकेत राहून त्यांनी सांभाळलेली होती. त्यांचा अधिकार अलीकडच्या राष्ट्रपतींप्रमाणे असतो. त्यांचा निर्णय त्या काळी राजांनाही मानावा लागत असे. जसं आजच्या काळामध्ये राष्ट्रपतीचा निर्णय पंतप्रधानाला सुद्धा मानायला ते बाध्य होतात, म्हणजे बाध्य व्हावं लागतं त्यांना. जसं विश्वामित्र ऋषी यज्ञ करण्यासाठी रामांना पाठवा माझ्याबरोबर अशी मागणी घेऊन दशरथ राजांकडे आले होते. दशरथांना ते मान्य नव्हतं, कारण राम नुकताच गुरुकुलातून शिकून, धनुर्विद्या शिकून आलेला होता आणि तो तरुण झालेला राम, त्याच्याबरोबर राजांना राहायचं होतं. रामाला घेऊन जायला ऋषी आले आहे हे कळताच, म्हणजे राणीवशात पण आतमध्ये कळलं अंतःपुरात, तेव्हा कौसल्यासहित सगळ्या राण्या रडायला लागल्या. रामाला मित्रांबरोबर तुम्हाला पाठवावंच लागेल असं दशरथांना वसिष्ठांनी सांगितलं. कौसल्यादी राण्यांना मी समजवतो, पण तुम्ही मात्र रामाला विश्वामित्रांबरोबर पाठवण्याची मनाची आपल्या समजूत काढा. त्यांनी अंतःपुरामध्ये, म्हणजे वसिष्ठांनी अंतःपुरामध्ये जाऊन कौसल्याच्या महालात तिला समजवताना ते म्हणतात, हे बघा, राम शूरवीर आहे. त्याला राक्षसांचं पारिपत्य चांगलं करता येते आणि ते करू दे.
आणि मुख्य म्हणजे तुम्हाला सुना आणायच्या आहेत की नाही. या यज्ञरक्षण कार्यानंतर आपल्याकडे सुना येणार आहेत. वसिष्ठांच्या या अशा बोलण्यानी त्यांना कळलं होतं आणि वातावरणही त्यामुळे निवळलं. आनंदाने म्हणजे सुना येणार या बातमीने, म्हणजे या बोलण्याने सगळ्यांना आनंद झाला. सगळ्यांच्या हृदयात मंगलवाद्य वाजू लागली. त्याला कारण वसिष्ठ ब्रह्मज्ञानी आहे. ते अंतर्ज्ञानी असल्यामुळे पुढचं भविष्य जाणून हे बोलत आहे. हे राजांना आणि त्यांच्या राण्यांना सगळ्यांना माहीत होतं. इथे स्त्रियांशी बोलताना वसिष्ठांनी केलेला युक्तिवाद आणि त्यांची दूरदृष्टी आपल्याला कळते. रामांना विश्वामित्रांबरोबर पाठवण्यातून एक मोठं देशकार्य साधता येईल. जसं त्या काळी यज्ञीय संस्कृती होती. यज्ञ संस्कृती असल्यामुळे ऋषी आणि त्यांच्या यज्ञकार्याचं रक्षण हे सुद्धा देशकार्यच आहे. या निमित्ताने रामांच्याकडून राक्षस संहारही होईल. विश्वामित्रांच्या सान्निध्यात अनेक विद्या आशीर्वाद रूपाने विश्वामित्रांकडून रामांना मिळतील. विश्वामित्र म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत त्या काळचं चालतं बोलतं विद्यापीठच जणू. अशा ज्ञानाने निपुण रामाला आपल्याला पाहायचं आहे. झालेला राम पाहायचा आहे. आणि मागील बऱ्याच काळापासून रावणाचं संकट हे सगळ्यांच्या डोळ्यापुढे बऱ्याच आधीपासून होतं. पुढे रावणवधासाठी त्या सर्व विद्यांचा, विश्वामित्रांकडून शिकलेल्या विद्यांचा उपयोग होईलच, ही त्यांची दूरदृष्टीची विचारसरणी दिसते. दशरथांना ते आदेश देतात, तुम्ही रामाला पाठवाच. तुम्ही त्यांना तसा शब्दही दिला होता, म्हणजेच विश्वामित्रांना शब्द दिला होता. या अष्टप्रधान मंडळाच्या खालोखाल आणखी एक 5 ऋषींचं मंडळ असायचं. ते केवळ फक्त राजपाट चालविण्याच्या कामी असणाऱ्या 8 अधिकारी व्यक्तींचं मंडळ असे. त्यांची नावं अशी: दृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपाल आणि सुमंत. पैकी सुमंत हे अर्थशास्त्री होते. बालकांडातल्या 7व्या सर्गातल्या सर्व श्लोकामध्ये मंत्र्यांचीही नावं आलेली आहेत. आणि त्यांच्या गुणांना सांगणारे श्लोकही आलेले आहेत. व्यवहारातील विशेष निर्णय घेण्यासाठी हे सहकारी अशा स्वरूपात काम करीत होते. 8 लोकांना सहकारी हे 5 ऋषी राहत होते. त्यांची नावं वाल्मिकी सांगतात. सुयज्ञम म्हणजे 5 ऋषींची नावं मी आता पुढे सांगणार आहे श्लोकातून. सुयज्ञम वामदेवंच, जाबालीमथ काश्यपम, पुरोहितम वसिष्ठंच, ये चान्ये द्विजसत्तमाः. 12व्या सर्गातल्या श्लोकामध्ये म्हणजे वाल्मिकी रामायणातल्या द्विज आणि पुरोहित असे शब्द आलेले आहे. द्विज म्हणजे ब्राह्मण. त्या काळी ब्राह्मणच पौरोहित्य करीत असे. या ठिकाणी ब्राह्मण हा जातीवाचक शब्द नाही आहे. आजच्या काळात पण ब्राह्मणही करतात आणि इतर लोकही पौरोहित्य करीत असताना आपल्याला दिसतात आजच्या काळात. त्या काळी मात्र फक्त ब्राह्मण लोकच पौरोहित्य करीत होते. या ठिकाणी ब्राह्मण हा जातीवाचक शब्द नाही आहे. त्या काळी पण नव्हता आणि याही काळी जातीवाचक शब्द नाही. तर ब्रह्मजानातीति ब्राह्मणः या ब्राह्मण शब्दाच्या व्याख्येप्रमाणेच ते सर्व ब्राह्मण ब्रह्मज्ञान जाणणारे असे होते. भारतीय संस्कृतीमध्ये म्हणजे ब्रह्मज्ञान या शब्दाचा अर्थ पाहायला जाता आपल्याला लक्षात असं येईल की भारतीय संस्कृतीमध्ये ही संस्कृतीच मुळात आत्मा आणि परमात्मा किंवा आत्माच परमात्मा होय या तत्वावर आधारित आहे. त्यामुळेच ही संस्कृती आजपर्यंत अक्षुण्ण राहिली. तोच परमात्मा परब्रह्म कुठे आहे, कुठे कुठे वसतो, कसा आहे, तर हाच विषय म्हणजेच पिंड ब्रह्मांडावर त्याची सत्ता कशी आहे हे सांगणं हाच विषय वेदांचा आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. वेदांचा प्रतिपादन करण्याचा विषय म्हणजेच ओंकार, परब्रह्म, परमात्मा किंवा
ब्रह्म म्हणा, शिव म्हणा, किंवा ज्यांना जो देव आवडतो त्याचं नाव घ्या, दत्तात्रय प्रभू म्हणा, काहीही म्हणा. त्या देवाचं अस्तित्व म्हणजे आत्मा आणि परमात्मा याच्यातच सामावलाय, या शब्दातच सामावलाय थोडक्यात. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या असं जी माऊली म्हणते, ती त्याच परमात्म्याचा अनुभव आपल्या देहाच्या ठिकाणी ते घेतात. कोण? हे ऋषी मंडळी. म्हणजेच योग साधना करून आत्मसाक्षात्कार त्यांना झालेला असतो. तोच आत्मसाक्षात्कार दुसऱ्याला सुद्धा करवून देण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी असतं त्यांना ब्रह्मवादीन म्हणतात, त्या ऋषींना. उदाहरण सांगायचं झाल्यास, महर्षी वसिष्ठांनी श्रीरामाच्या डोक्यावर हात ठेवून तूच परमात्मा आहेस, तूच विष्णूंचा मानवी अवतार आहेस, असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव रामांना त्यांनी करून दिला. आणि हा जो अनुभव करून देण्यासाठी जी भाषा वापरली, जे साहित्य, जे श्लोक त्यांनी सांगितले रामाला, ते सगळे शब्द ज्या ग्रंथात ग्रंथित केलेले आहे त्याला योग वासिष्ठ असं नाव आहे. योग वासिष्ठ हा आत्मज्ञान करून देणारा महान ग्रंथ ब्रह्मर्षी वसिष्ठांनी त्या ठिकाणी लिहिलेला आहे आपल्या भारतवर्षात. ततो ब्रवीन नृपो वाक्यम ब्राह्मणान वेदपारगान सुमंत्रावाहय क्षिप्रमृत्विजो ब्रह्मवादिनी. ज्यांनी मंत्रांची साधना करून ते मंत्र सिद्ध केलेले असतात, त्याच मंत्रांनी ते पंचमहाभूत, देवदेवता यांचं आवाहन यज्ञात करू शकतात आणि त्याच देवतांकडून पाहिजे ती फलित मिळवू शकतात. एवढं सामर्थ्य त्या पाचही ऋषींमध्ये होतं. त्यात पहिले जे आहेत त्यांचं नाव सुयज्ञ. हे ऋषी ब्रह्मज्ञ वसिष्ठांचे ज्येष्ठ पुत्र आणि नावाप्रमाणेच उत्तम यज्ञ संपन्न करणारे होते. सुयज्ञ आणि ब्रह्मज्ञ वसिष्ठ यज्ञ इतका उत्तम करायचे की तो यज्ञ ज्या इष्टापूर्तीसाठी करत असत ते फळ त्याच यज्ञवेदीतून यज्ञ नारायण प्रसाद रूपाने यजमानाला द्यायचे. म्हणून संपूर्ण भारतात त्या काळी यज्ञासाठी वसिष्ठ गोत्री ब्राह्मणच असले पाहिजेत अशी मागणी लोक करीत असत. सुयज्ञ दशरथांचे मंत्री होते आणि पुरोहितही होते, म्हणून त्यांचा उल्लेख जागोजागी येतच असतो रामायणामध्ये. जसं कौसल्या महाराणीच्या महालामध्ये छोट्या छोट्या इष्टी, होम हवन, अनुष्ठान, व्रतवैकल्य, उद्यापन करण्यास हे सगळं करण्यासाठी पर्वकाळी देण्यात येणारी दानं ती घेण्यासाठी किंवा दुसऱ्याला देते वेळी सुद्धा जे मंत्र म्हणायचे असतात ते मंत्र म्हणण्यासाठी सुयज्ञ नेहमीच येत असत. दशरथाला पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सुद्धा मोठ्या वसिष्ठांनी सांगितले, कारण ते वयानी अनुभवानी मोठे होते. वंशवृद्धीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करावा असा सल्ला ते दशरथांना देतात. कारण आतून तारुण्यातून ते प्रौढ होऊ लागलेले आहे, पण तरी मुलं बाळं म्हणजे राज्याच्या गादीवर बसण्यासाठी कोणी वंशज निर्माण झालेला नाही, म्हणून आता मात्र तो झाला पाहिजे. यासाठी पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगतात ते. आणि तो यज्ञ वसिष्ठ पुत्र सुयज्ञ आणि मोठे वसिष्ठ हे दोघेही संपन्न करतात. त्यानेच श्री विष्णूंचे मानवी अंश अयोध्येत जन्माला येण्याचं आणि देवपिता होण्याचं भाग्य दशरथ राजांना त्यामुळे मिळालं. या भूतलावर श्रेष्ठ धनुर्धर, धनुर्विद्या निपुण अशी कीर्ती, कोदंडधारी राम अशी कीर्ती ज्या गुरूंमुळे रामाला लाभली ते गुरु सुयज्ञच आहेत. यांच्याकडे सुयज्ञांकडे गुरुकुल होतं आणि या गुरुकुलामध्ये ते राजे महाराजांच्या मुलांना, क्षत्रियांना धनुर्विद्येचं ज्ञान देत असत. त्यांनी असं शरसंधान रामांना शिकवलं की बाण ज्या कार्यासाठी सोडला ते कार्य करून तो बाण परत रामांच्या भात्यात येत असे. राम वनवासात असताना याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल, म्हणजे उदाहरण मिळतं ते असं. सुग्रीवांनी रामांना म्हटलं, एका अटीवर मी तुमच्याशी मित्रत्वाचं नातं जोडील.
ती अट म्हणजे तुम्ही एकाच बाणात या या ऋष्यमुख पर्वतावर दिसणारे हे जे 7 तालवृक्ष आहेत ना, ते पाळून दाखवा. रामांनी एकच बाण असा टाकला की ते 7ही तालवृक्ष मुळातून उन्मळून खाली पडले आणि बाण जमिनीतून निघून येऊन भात्यात येऊन बसला. पुढे रावणवधाच्या वेळी एका बाणात त्याच्या नाभीच्या ठिकाणी असलेलं अमृत रामांनी नष्ट केलं. अमृत शुष्क होताच रावण मृत होऊन सुकलेल्या काष्ठाप्रमाणे धरणीवर कोसळला. दीर्घ काळापासून या साऱ्या पृथ्वीवर अत्याचार करीत सर्वांना त्रास देणारा रावण आणि त्याचे सहकारी यांची दहशत जी राष्ट्राला बसली होती, ती सबंध दहशत रामांनी मिटवून टाकली, संपवून टाकली आणि राष्ट्राला रावणवधानी आनंदित केलं. श्रीरामही आपल्या आपल्या यशाचं हे श्रेय स्वतःकडे ठेवत नाही. राम मोठे गुणी आहेत. वसिष्ठांना हे सबंध श्रेय ते देऊन टाकतात. राम अयोध्येमध्ये आल्यानंतर हे सगळं श्रेय गुरूंना देताना कुणाला दाखवतात? सुग्रीव, विभीषण, सगळी वानरचमू, कपिवर मोठमोठे, या सगळ्यांना राम म्हणतात कुलगुरु वसिष्ठ. तुलसीदास म्हणतात, गुरु वसिष्ठ कुलपूज्य हमारे, जिनके बल रावणू हम मारे. ज्या गुरूंच्या बळावर, आशीर्वाद बळावर आम्ही रावण आणि त्याची दहशत देणारी ही सबंध राजवटच नष्ट करून टाकली आणि सगळ्या भुवनामध्ये म्हणजेच जगामध्ये आनंद निर्माण केला. असा आनंद निर्माण करणाऱ्या भुवन मंगल रामाला मी नमस्कार करते. आणि वसिष्ठ ऋषींची जी माहिती आणखीन पुष्कळ सांगण्यासारखं आहे, ते क्रमशः आपण पुढील भागात सांगू. म्हणून या ठिकाणी रामांना नमस्कार करून, वनमंगल रामाला नमस्कार करून आणि ब्रह्मज्ञ वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून माझ्या वाणीला विराम देते.